फायनली 4 वर्षानंतर टाटा पंचमध्ये पंच आलाय. 2026 मध्ये टाटानी लॉन्च केलेली आहे टाटा पंचचा फेसलिफ्टेड व्हर्जन आणि फायनली जे सगळ्या ग्राहकांना पाहिजे होतं म्हणजे टर्बो पेट्रोल इंजिन टाटानी टाटा पंचमध्ये दिलेलं आहे. हे सेम टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे टाटा नेक्सॉनमध्ये येतं, म्हणजेच 1.2 लिटर्सची याची इंजिन कपॅसिटी आहे, 120 bhp ची पॉवर आउटपुट आहे आणि 170 न्यूटन मीटरचा टॉर्क देखील इंजिन देतं. यात फक्त एकच प्रॉब्लेम आहे की टाटा पंचच्या आय टर्बो इंजिनमध्ये तुम्हाला फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल आणि प्लस त्याचे व्हेरियंट्स पण लिमिटेड आहेत, ज्याच्यामुळे त्याची प्राइस चालू होते 830 म्हणजे 8,30,000 पासून 9,80,000 पर्यंत एक शोरूम. याचबरोबर टाटा पंचमध्ये जे नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन यायचं ते पण 1.2 लिटर आहे. फायनली टाटाने ऐकलं आहे आणि आपल्याला एक ऑटोमॅटिक व्हर्जन दिलेला आहे टाटा पंचमध्ये, त्याच्यामध्ये सेम पॉवर प्रोड्यूस होते म्हणजेच 88 bhp, 115 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क आणि तो तुम्ही 5 स्पीड मॅन्युअल किंवा 5 स्पीड ऑटोमॅटिक या ट्रान्समिशनमध्ये घेऊ शकता. टर्बो आणि नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन बरोबर तुम्हाला मिळणार आहे 366 लिटरची बूट स्पेस. पण समजा तुम्ही CNG घेत असाल तर काळजी करायची गरज नाही, कारण टाटाच्या ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला मिळणार आहे 220 लिटरची युजेबल बूट स्पेस, ज्याने तुम्ही छोट्या ट्रिप्स तर अगदी आरामात करू शकता. टाटा पंचचं नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन तुम्ही घेऊ शकता मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये आणि त्याची एक शोरूम प्राइस असणार आहे 5,60,000 पासून 9,60,000 पर्यंत. फायनली टाटा ऐकतंय आणि तुम्हाला तुमच्या फेवरेट टाटा पंच CNG व्हेरियंटमध्ये एक ऑटोमॅटिक ऑप्शन देखील मिळणार आहे. इंटरेस्टिंग बात ही आहे की जो CNG ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे तो या लाईनअप मधला सर्वात महाग व्हेरियंट आहे, पण तरीही तो 10.5 लाख रुपये एक शोरूम मध्ये तुमचा होऊ शकतो, जो टॉप ट्रिम मध्ये तुम्हाला मिळेल. ऑफकोर्स CNG तुम्ही अजून कमी किमतीमध्ये पण घेऊ शकता आणि ती किंमत 6,70,000 अशी आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च झालेली ही टाटाची सब 4 मीटर कॉम्पॅक्ट SUV टाटाच्या लाईनअप मधली सर्वात सक्सेसफुल SUV आहे. आणि हे फक्त मी नाही म्हणते तर नंबर्स सांगतात, कारण 2021 पासून 2026 पर्यंत टाटानी पंचचे 6 लाखापेक्षा जास्त युनिट्स विकलेले आहेत. ही 2025 मधली सर्वात हायेस्ट सेलिंग SUV होती भारतामधली, ज्यांनी ऑलमोस्ट 1,90,000 गाड्या विकलेल्या आहेत. लोक या पंचच्या फेसलिफ्टची एवढी आतुरतेने वाट बघत होते की नोव्हेंबरमध्ये जिथे तिने ऑलमोस्ट 18,000 युनिट विकले, डिसेंबरमध्ये 16,000 युनिट्सला तो नंबर येऊन पडला. याचं कारण हेच की टाटाने ऑलरेडी हा फेसलिफ्ट अनाऊन्स केलेला होता. मला एवढी नक्कीच गॅरंटी आहे की फेब्रुवारीच्या महिन्यामध्येच टाटा पंचचा सेल्सचा फिगर 20,000ला क्रॉस करेल. जिथे महिंद्रानी 7XOच्या फेसलिफ्टमध्ये इंजिन सेम ठेवून बाकी सगळं नवीन फीचर्समध्ये दिलेलं आहे, तिथेच टाटानी लोकांचं ऐकून टाटा पंचच्या 2026च्या फेसलिफ्टमध्ये लोकांना ऑटोमॅटिक ऑप्शन्स आणि एक नवीन इंजिन दिलेलं आहे. पण चेंजेस इकडेच थांबत नाहीत, तर टाटा पंचमध्ये अजून फीचर्स पण आलेले आहेत. तुम्ही जेव्हा फ्रंट एंड त्याचा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्याचं फ्रंट ग्रिल आणि फ्रंट बंपर हा बदललेला आहे. टाटा पंचची लेंथ तर वाढली पण ती फक्त बंपरमध्ये, आतमध्ये जागा तेवढीच आहे, पण ती एक वाईट गोष्ट नाहीये. तुम्ही समजा बघितलेत तर DRL सिग्नेचर टाटा पंचची आता नवीन आलेली आहे आणि ती अजून स्लीक दिसते. त्याचबरोबर जे त्याचे हेडलाईट प्लेसमेंट्स आहेत आणि हेडलाईट्स आहेत इन जनरल ते अपग्रेड केलेले आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही रात्री जास्त इझिली बघू शकता. साईड प्रोफाईल बघताना ऑलमोस्ट सेम जे प्लॅस्टिक क्लॅडिंग दिसायचं ते अजूनही आहे, ज्याच्यामुळे टाटा पंचला एक खूप रगेड SUVचा फील येतो. मजेशीर गोष्ट अशी आहे की टाटानी पंचचं क्लिअरन्स 187 पासून 193 mm वाढवलेलं आहे, ज्याच्यामुळे अजून पण खराब रस्त्यांवरनं तुम्ही इझिली जाऊ शकता. साईड प्रोफाईलमध्येच बघताना तुम्हाला लक्षात येईल की नवीन स्टाईलचे R16 डायमंड कट अलॉय व्हील्स झालेले आहेत, पण ते सोडलं तर बाकी कुठलेही चेंजेस साईड प्रोफाईलमध्ये नाही आहेत. टाटा पंचच्या रिअर एंडमध्ये सर्वात जास्त चेंजेस झालेले आहेत. 2026 आहे आणि आपल्याला कनेक्टेड टेल लॅम्प मिळणार नाही असं तर नक्कीच होऊ शकत नाही. त्याचबरोबर टाटानी जो रिअर एंड आहे तो जरा अजून सोफिस्टिकेटेड केलेला आहे. जे तुम्हाला आधी ॲरो टाइप्स रिअर लाईट्स मिळायचे ते आता एक पूर्णपणे LED पॅनल झालेलं आहे, जे त्याला एक खूप सोफिस्टिकेटेड लुक देतं. आतमध्ये गेल्याच तुम्हाला लक्षात येईल की टाटानी एक नवीन ड्युअल टोन इंटिरियर स्कीम दिलेली आहे, जे या कॅबिनला एक फ्रेश लुक देते. सर्वात मोठा चेंज जो माझ्या हिशोबाने झालेला आहे तो म्हणजे सीट्सला अंडर थाय सपोर्ट टाटानी वाढवलेला आहे. यामुळे त्या टर्बो इंजिनची मजा घ्यायला जेव्हा तुम्ही लॉंग टूर्सवर जाल तेव्हा तुम्ही कम्फर्टेबली गाडीमध्ये बसू शकता. आणि हा चेंज फक्त पुढच्या सीटलाच नाही तर मागच्या सीट्सला देखील झालेला आहे. त्याचबरोबर
त्याचबरोबर जो एंटरटेनमेंट युनिट आहे त्याचा UI UX त्यांनी अपग्रेड केलेला आहे. ड्रायव्हरसाठी जो मेन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो एक डिजिटल आणि अॅनालॉगच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे, जिथं मधला भाग एक पूर्णपणे डिजिटल भाग आणि तेच टॅकोमीटर म्हणजेच रेव्ह मीटर आणि फ्यूलची जी माहिती आहे ती एका अॅनालॉग मीटरच्या माध्यमातून आपल्याला कळते. स्टीअरिंग व्हीलमध्ये पण चेंज झालेला आहे आणि ते नवीन डिझाईन तुम्हाला बघायला मिळते. टाटा पंचमध्ये रिसेंटलीच रिअर एसी व्हेंट्स दिलेले होते आणि त्याचबरोबर एक रिअर चार्जिंग पोर्ट देखील दिलेला होता. तो 15 वॉटचा जरी असला तरी या गाडीमध्ये ते मागे देणं एक चांगली फीचर आहे. तुमची सेफ्टी वाढवण्यासाठी टाटा पंचमध्ये आता तुम्हाला मिळणार आहे एक हाय डेफिनिशन 360 डिग्री कॅमेरा, जो तुम्हाला गाडीच्या अवतीभोवती काय आहे हे जास्त इझिली सांगू शकतो. इंटरनल चेंजेस बरोबर टाटाने पंचमध्ये 2 नवीन रंग ऍड केलेले आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची आवडती पंच चूज करायला अजून ऑप्शन्स मिळालेत. टाटा म्हटलं तर सेफ्टी यायलाच पाहिजे, तर 2026च्या टाटा पंचला ऑलरेडी 5 स्टारचं एनकॅप रेटिंग आहे, जे भारत एनकॅप कडनं मिळालेलं आहे. टाटा इथेच नाही थांबलं, त्यांनी ती पंच घेतली आणि 50च्या स्पीडला त्यांच्याच एका ट्रकला आदळली आणि त्यावरनं त्यांनी दाखवलं की ड्रायव्हर साईड आणि पॅसेंजर साईड जे कॉकपिट आहे, जो चासी आहे, ती कशी स्टेबल राहिलेली आहे. या इम्पॅक्ट नंतर पण त्या गाडीची दारं इझिली उघडता आलेली आहे आणि यावरनंच दिसतं की टाटाचा सेफ्टी बरोबर जो ऑब्सेशन आहे तो काय रिझल्ट देतो. तुम्ही तुमची फॅमिली घेऊन टाटा पंचमध्ये अगदी सेफ राहा. सगळ्या कस्टमर्सचं ऐकताना टाटाकडनं मात्र एक चूक झालेली आहे, जिथे AC व्हेंट्स आता सगळे टच पॅनलमध्ये झालेले आहेत. ड्रायव्हिंग करताना हे डिस्ट्रॅक्शन तुम्हाला नक्कीच नसायला पाहिजे आणि मला असं वाटतं की टाटानी पुढच्या येणाऱ्या फेसलिफ्टमध्ये किंवा एखाद्या अपडेटमध्ये ते फीचर्सनी फिजिकल बटन्समधनं कन्वर्ट करायला पाहिजे. पण याचबरोबर तुम्हाला समजा असं वाटत असेल की टाटा पंचमध्ये अजून काही फीचर्स यायला पाहिजे होते, तर तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मराठीमध्ये असंच ऑटोमोटिव्ह कंटेंट तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच आम्हाला लाईक करा, कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ अशाच तुमच्यासारख्या लोकांबरोबर शेअर करा.